नमस्कार, शुभ सकाळ. सकाळच्या 6:30 वाजले त्या आणि माझं अंगण एकदम स्वच्छ झाडून झाले. गुरांखालचं शेण काढून झाले. आता धार काढते म्हशीची. आता आणि वैरण काय आज गवत आहे, कागदाखाली गटोडं झाकून ठेवले. तिकडे पलीकडे काय धार काढून गुरांना गवत टाकायचे. हे तात्याने सकाळ सकाळ शेळ्यांना सगळ्या मका ठेवली खायला. खायचे नाही का ह्यांना? चला धार काढून घेते तुम्ही. गुरांना गवत टाकलं सगळ्या आणि आता वाजले ते 7. सकाळ सकाळ आता आम्ही निघालो माळावर खुरपायला. आलोय आता बागत. कालच्या पाती सगळ्या पूर्ण झाल्या त्या. आता आज सकाळ सकाळ नवीन पात धरायची. बरोबर 7 वाजले ते. आता 7ला 5 मिनटं कमी असताना घरून हल्लो होतो आम्ही. चला धरू आता पात. दैवर आहे अजून. घेते. खालनं जायचं, खालनं जाऊ. निम्यात न्यायचं खाली. बरं. इथं शेजारी कार्यक्रम आहे आज. तिथं आत्याला जायचं आहे स्वयंपाकाला. त्यामुळे आज आम्ही सकाळ सकाळ आलो आहे. परत आत्या तिकडून आल्यावर दुपारनंच यायचं. चला धरते आता पात मी पण. 8:30 वाजले त्या आणि इथं आमची आता हिळूची 3 आकणं झाली ती खुरपून. बरीच लांब पात गेली. अजून 2 आकणं खुरपली की पात निम्म्यात गेली. आणि बापाला इथं माळावर का आलाय रे? माळावर का आलाय? माळावर होय. थांबा की. काय आलाय? कुठं आलाय बिबट्या? माळावर. आम्हाला दिसला नाही कुठे बिबट्या आलेला. दिसल्यावर बाशी उभा राहिली असते का तू? होय, खरं आलाय का रे? आमचा सुद्धा विचार केला. कोण म्हणलं तुला बिबट्या आलाय? पप्पानी सांगितलं वे. बर लगा बिबट्या आलाय म्हणते. तुला कसं काय एकट्याला माळावर लावलं? मग लावलंय किती शानी येते बघ घरची. जाणते नाही यायचं कोणीतरी सांगायला का लेकराला लावते ती आलं आदू म्हणलं असतं जाऊ दे. हा जाऊ दे बिना. आदो म्हणलं असता मोबाईल आहे ते की सांगा फोन करून. बापूचं म्हणलं बापू अंग गरम नसते तुझं. चला आता अजून थोडा वेळ खुरपू म्हणजे परत आत्याला जायचंय तिकडं स्वयंपाकाला. गवताचा ढिगार पडले ते. हराळीचं आहे सगळे पातीला. काय हराळीचं ढिगार पडले ते. उशीर लागते जरा हराळी काढायला. चला आता पुढं जाऊ खुरपायला. आता एकलं खालचं मागचं झालं. आता वरनं खाली बसलो होतो आणि हे पाती आता लागले ते. 1-2 खुरपी राहिले ते तर एवढी घेते आणि पुढं जाऊ. 9 वाजले त्या आणि आपल्या आता 4 आकणं खुरपण झाले ते. आता करते ते गवत गोळा त्यांच्या पातीचं. माझ्या पातीचं ते मी ढेगार करून ठेवले ते मोठं मोठं. तडपावर उचले गवत डायरेक्ट. तर गवत घेऊन घरी जाऊ. दुपारपर्यंत जेवढं काम होतं तेवढं आज काम 2 तासामध्ये झालं. सकाळ सकाळ उरकतं जरा. चला आता परत दुपारने यायचं. गवत रचले. गवत घेऊन जाऊ आता घरी. गडोडं सगळं आणलेलं शाण पुढं टाकलं पसरून. गवत टाकले शाळांना. पाटी अलीकडे घेतली. आता पाण्याने भरती पाटी म्हणजे शाळांचं संध्याकाळपर्यंत बिनगोरीत झालं काम. मोठ्याशा मोठ्या गटोडं टाकले. 10 वाजले ते. आता जेवणं झाली ती. जेवणं झालं त्याला म्हणलं आधी गुळ पाणी पाजून बघावी. ऊन पडले. आधी गुरांना पाणी पाजून बघते. नंतर परत कपडे धुवायचे ती. गाई काय पाणी पित नाही त्या. हट हे गायला ठेवून बघते आता. आता लागली मी कपडे धुवायला. कपडे धुवून घ्यायचे आता म्हणजे वाळती निघून आहे तोवर.
कपडे धुवून झाले ते माझे सगळे, आणि कपडे धुवून तशी वाळत टाकली, त्यामुळे कपडे आता हडकत आले ते वाऱ्यानं. वारा भरपूर सुटलं त्याच्यामुळे खाली पडते ते सारखी. आता लागले मी ब्लाऊज शिवायला. बरेच दिवस झाले हे ब्लाऊज अर्धाच पडलाय. कटोरी ब्लाऊज आहे. पुढच्या बाजू शिवून झाले त्या दोन्ही पण. फक्त ह्याला हुकपट्टी आणि आईपट्टी लावायची राहिली आणि पायपिंग करायची राहिली पुढच्या बाजूचं. आणि मागची बाजू पूर्ण तयार झाली, फक्त ह्याला नॉड लावायचे राहिले. ही अशी मागच्या गळ्याला लेसची डिझाईन केली. आता पुढच्या आणि मागच्या बाजू एकमेकाला जोडून घेते आणि ह्याच्या स्लीव तयार करते. फुग्याच्या बाहेर शिवायच्या ह्याच्या, म्हणजेच गोपीबाही. आधी ही पूर्ण करून घेते, हुकपट्टी आईपट्टी लावून एकमेकांना जोडून घेते सगळं. नंतर परत बाह्या तयार करते. तर आता माझं हे ब्लाऊज शिवून पूर्ण झालं आहे. ह्याला फक्त आता हुकं लावायची राहिली, ती हुकं लावले की ब्लाऊज पूर्ण झाला. आणि ही मागच्या गळ्याची डिझाईन दाखवलीच मग तुम्हाला मी. त्याला आता फक्त ह्याच कापडाचं लटकन केलं तर, आणि नॉड रेडीमेड वापरले तर मस्त असं ब्लाऊज तयार झाला आहे. आणि ही गोपीबाही हे बरोबर आपल्या खांद्यापाशी येणार हा फुगा. आणि ह्याच ब्लाऊजची पिसाची लेस होती. ह्याला ही मोठी होती लेस, त्यातनं कट करून मी एवढीच घेतली, कारण छोटी बाई आहे त्यामुळं छोटीच वापरली लेस. तयार झाला आहे ब्लाऊज आता शिवून. आता ह्याला हुकं लावून घेते, म्हणजे झाला ब्लाऊज शिवून. 3 वाजले त्या, आणि आता करायला लागले मी दुपारचं जेवण. जेवणामध्ये आज चपाती, बटाट्याची भाजी आणि आंब्याचं लोणचं घेतले. चला आता जेवण करून घेते. 3:30 वाजले ते आता, आणि आता आलो आम्ही खुरपायला. चला आता खुरपू. आता दिवस मावरस्तवर काय होईल तेवढं. सकाळच्या पातीला लय साराळ होती, आता काय नुसतं गवत आहे, पण खालच्या कडेला भरपूर गच्च भरलेला आहे. सहा वाजले ते आता, आणि सुट्टी केली आता. बऱ्यापैकी झाले खुरपून, पण खुरपायला काही उरकं नाही, लयच गवत आले. बहुत पण एवढं मोठं झालं तर नाही, एक मोठ्याच्या मोठा सारा पडून एवढं बहुत पण झाले. तो दिवस मावळायला लागले. गवत गोळा करायचा आणि गवत घरी न्यायचं. पाण्याची लाईट आली असेल 4 वाजता, पाणी भरायचे. पावसाचं पण कधी लाईट जाते सांगता येत नाही. तेव्हा चला गवत गोळा करते. आता तडप इथं खाली आहे. गवत घेऊन घरी आली मी. त्यातलं अर्धा गटोडं शेळ्यांना पसरून टाकते, कारण दुपारी सकाळी टाकलेलं अजून आहे थोडंसं, त्यामुळे आता अर्ध टाकते आणि अर्ध सकाळच्याला ठेवते. आणि आता आपल्या रानाची लेवल करून झाली. माती सगळी आधी एका बाजूला गोळा केली ते इथं, आणि त्याच्या माती खालचं हे खडपान सगळं नांगराने काढून इथं भरून घेतले सगळं खडपानाने. आणि परत ती माती सगळी पसरून घेतली. तिथं आता आपल्याला भाजीपाला लावायला करायचे रान तयार, कारण दुसरीकडे रानात कुठं भाजीपाला लावलं की ती धान काढायला आलं किंवा काय झालं की लगेच भाजीपाला पण काढून टाकावा लागतो. त्याच्यामुळे आता माळव्यासाठीच स्पेशल रान तयार केले आता ही, कारण शाळा भरले का आता मुलांना पण रोज काय ना काय नवीन भाज्यांना द्यावं लागतं. एक ते एक भाज्या नेत नाही ते रोज. प्रत्येकाच्या नवड्या आवडीनिवडी चौघांचे वेगळे आहे त्या. 6:30 वाजले ते आता, आणि खाली चालली मी आता मोटर चालू करायची, पाणी भरायला प्यायचं.
आताला सांगितले घरी पाणी भरून ठेवायला प्यायचं आणि मी खाली थांबायची, घर मोटर बंद करून टाकायची लगेच. पावसामुळे कुठल्या धानाला पाण्याची गरज नाही, त्याच्यामुळे खालीच थांबवून लगेच बंद करून टाकायची. वातावरण मात्र पावसामुळे सगळीकडे हिरवगार झाले आणि बघन तिकडे गवत आले ती. आता इथं रस्ता आहे, किती निवार रस्ता आहे आता ही, त्याच्यावरून गाड्या वाहनं जाते ती, तर इथं सुद्धा किती बारीक गवत आले. चालू केली मोटर, आता वाट बघत थांबते आता कधी हाक मारते ते पाणी भरलं म्हणून. पाणी भरून झाले. चला आता चालले मी घरी आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूयात अशाच एखाद्या छानशा ब्लॉगसोबत. आजचा ब्लॉग पाहिला त्याच्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.